बंद असल्याने काँग्रेसचे अनोखे आंदोलन। सोलापूर शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा आणखी 1 दिवस पुढे गेला आहे। त्यामुळे नागरिकांमधून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। लिमयेवाडीसह शहरातील अनेक भागातील हातपंप बंद असल्याने हातपंपाची दुरुस्ती केली जावी यासाठी काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले। प्रशासनाला वारंवार कळवून देखील हातपंप दुरुस्त केले जात नाही। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे पाण्याचा वापर जास्त होतो, परंतु नळाला पाणी नाही, हातपंपालाही पाणी नाही, मग आम्ही जायचे कुठे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। दरम्यान काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लिमयेवाडी परिसरात बंद पडलेल्या हातपंपाला हार घालून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। प्रशासनाने बंद पडलेले हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावे, अन्यथा महापालिका गेट समोर आंदोलन करू असा इशारा गायकवाड यांच्यासह या भागातील नागरिकांनी दिला। शहर काँग्रेस डी ब्लॉकचा अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड आज सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा गंभीर स्वरूप धारण झालेला आहे। आज गल्लीबोळ असू द्या, शहरात असू द्या, तालुका असू द्या, जिल्हा वाईजला कुठेही पाण्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन झाले नाही। गेल्या 10 वर्षापासून आपण बघताय सोलापूर शहरामध्ये गेल्या 4 दिवस ते 5 दिवसाच्या नंतर एकदा पाणी सुटतं। त्यामध्ये आता उन्हाळा देखील चालू आहे आणि आमच्या ह्या भागामध्ये लिंबडे असतील, रामोडी, सेटलमेंट, सलगरवस्ती, हे 2 नंबर झोपडपट्टी, आसिरा मस्जिदच्या या साईडला अमोलनगर, अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत, हापसा आहेत, पण हापसा हा बंद अवस्थेत आहे। आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोक अक्षरशः पाण्यासाठी तरसतात, वनवन भटकत आहेत। त्यामुळं माझ्या आया बहिणांना खूप त्रास होतो आहे। पाणी मिळत नाही आहे, एक तर महागाई वाढ आहे, इंधन वाढ झालेलं आहे, त्यात पाणी देखील मिळत नाही। कसाबसा 1-2 टायमाचं पाणी तरी पिऊन गप बसत होते आमची गरीब जनता, तर त्या पाण्याचंही आमच्याकडे आम्हाला सोय होत नाही आहे। अशा प्रशासनाला आम्ही जाब विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता। आज आम्ही या ठिकाणी जागेवर आंदोलन करतो। ही जर आमची आंदोलन ह्यांनी जर या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर फार मोठी मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटला आम्ही चावी लावल्याशिवाय राहणार नाही। आज परवाच आमचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी 10-15 दिवसाखाली शासनाला एक पत्र लिहिलं की तुम्ही पाणी जिथं जिथं टंचाई त्या ठिकाणी पाण्याचं टँकर चालू करावं आणि लोकांना पाण्याची सोय करून द्यावं। तरी देखील हे शासन आणि सरकारकडे दुर्लक्ष करून, जाणून बुजून दुर्लक्ष करून लोकांची हानी पोचवण्याचं काम ही सरकार आणि प्रशासन करत आहे। या प्रशासन आणि या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये हे जर आमचे दाद नाही घेतले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा करून महानगरपालिका बंद पडण्याशिवाय राहणार नाही। ह्याच ठिकाणी हे 2 शब्द मी बोलतो। सोलापूरला आठवड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबाने सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे, वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी पाण्याचे पंप बंद आहेत, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते। जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत, नागरिकांची व्यवस्था नाही, काय नाही। अशा प्रशासनाचं करायचं काय? काही उपयोगच नाही ना। नागरिकांची व्यवस्था होत नाही तिथं अशा शासनाचा उपयोग काय? किती दिवसात पाणी येते? आठवड्याला एकदा पाणी येते। हातपंपाची काय अवस्था? हातपंप बंद पडलेले, दुरुस्ती नाही, वेळोवेळी तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष आहे आणि संध्याकाळी सोडतात। नागरिकांनी इतक्या रात्री पाणी भरायचं? नागरिकांचं कोणतं कामच करत नाही शासन, मग काय उपयोगाचं ते शासन? आपल्याला जेव्हा फोन करतो तेव्हा वारंवार अधिकारी त्याला आम्हाला फोन उचलत नाही, उत्तर देत नाही। या अधिकाऱ्यांना महापालिकेकडून फुकट फोन दिलेला आहे जनतेचे घराणे ऐकण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी। सुखसोयी समाधान पूर्ण दिलेले असून सुद्धा ते कुठलेही आमचे घराणे ऐकून घेत नाहीत, फोन साधा उचलत नाहीत। त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे, वर्षाचे टॅक्स पूर्ण घेतात पाण्याचं आणि 3 महिने फक्त पाणी सोडतात, ते बी कमी दाबानं। आमचे गोरगरीब हातावरचं पोट असलेले माणसं आहेत, रात्रंदिवस काम करतात, रात्री 2-2 वाजता पाणी सोडतात, कमी पट्ट्यानं पाणी सोडतात, टॅक्स इथे पूर्ण वर्षाचं। त्यासाठी आमची अशी मागणी आहे सर्व गोरगरीब जनतेकडनं आणि देवाभाऊ गायकवाड यांना विनंती आहे की वेळेवर पाणी यापुढे यायला पाहिजे आणि लवकर दिवसा पाणी सोडलं पाहिजे आणि हापसा ताबडतोब रिपेअरी व्हायला पाहिजे। जर यापुढे असं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।